श्री गुड मॉर्निंग. माऊली गुड मॉर्निंग. आपण काल गेल्या वर्षी फायनलचे प्रश्न होते पाहिले बरोबर? हो सर. ओके. कालच्या फायनलच्या एक्झाम मध्ये आपण पाहिलं की गणितावर 50 क्वेश्चन होते, बुद्धिमत्तेवर 25 प्रश्न होते आणि सायन्सचे 25 प्रश्न होते बरोबर. याच्यामध्ये गणितामध्ये जे 50 प्रश्न येणार आहेत, सायन्स पण 25 प्रश्न. हो, जर आपण गणितामध्ये 50 प्रश्न सोडवण्यासाठी 11 घटक आहेत, बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न सोडवण्यासाठी 9 घटक आहेत आणि सायन्सचे सुद्धा किती 10 घटक आहेत. ओके, हे पाहिलं आपण. आता गणितामध्ये अंकाची स्थानिक किंमत, रोमन संख्या चिन्ह, बेरीज आणि वजाबाकी आहे, गुणाकार भागाकार आहे, अपूर्णांक आहे, मापनाचे परिमाण आहेत, इतर परिमाण दिले, परिमिती आणि वर्ग आणि वर्गसंख्या, हे 11 घटक याच्यामध्ये आहेत. बुद्धिमत्तेमध्ये काय काय बघा, संख्या मालिका आहे, संख्यांचे वर्गीकरण आहे, शब्दांचे वर्गीकरण आहे, आकृतीचे वर्गीकरण आहे, आरशातील प्रतिमा, जलप्रतिबिंब, समसंबंध, आकलन आणि सांकेतिक भाषा यावर आधारित असणारे असे 9 घटक याच्यामध्ये बुद्धिमत्तेमध्ये आहेत. आणि सायन्सचे पण 10 घटक आहेत. त्याच्यामध्ये वनस्पती, प्राणी, अन्न व अन्न साखळी, पाणी आणि पाण्याचे संवर्धन, वनस्पती आणि प्राण्यातील प्रजनन, द्रव्य, हवामान, आपले शरीर, वाहतूक आणि दळणवळण आणि आपली पृथ्वी, हे 10 घटक आहेत. आता जो सायन्सचा भाग आहे तो तुमच्या पाठांतराचा भाग आहे, वाचायचा भाग आहे. सायन्स वाचायचं व्यवस्थित आणि त्याच्यावरचे प्रश्न उत्तर तुम्हाला सोडवायचे आहेत. गणिताचा बऱ्यापैकी भाग आपण वर्गामध्ये घेतलेला आहे. फक्त आता बुद्धिमत्तेमध्ये सरावाची आवश्यकता राहते. तुम्ही जर बुद्धिमत्ता हा विषय पाहिला तर खूप सोपा असतो, परंतु जर सोडवता आला तर, नाही सोडवता आला तर मग प्रश्न बरोबर येणार नाही. मग याच्यामध्ये जे संख्येवरचे आधारित क्वेश्चन आहेत कशामधले, बुद्धिमत्तेमधले, त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत बुद्धिमत्तेमध्ये. मला आवाज येतो सर्वांना? स्क्रीन व्यवस्थित दिसते का सर्वांना? पण सर बुद्धिमत्तेमध्ये 25 प्रश्न फक्त आणि फक्त 9 घटक आहेत आणि या 9 घटकामध्ये बरेचसे प्रश्न हे संख्येवर आधारित असणारे प्रश्न असतात की जे आपल्याला अडचणीचे वाटतात अनेकांना, की तुम्हाला नेमकं काय करायचं हे लक्षात येत नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये आज आपण एक घटकाची सुरुवात करतोय, जे आपण बंधनला पण उपयोगी आहे, बंधन मध्ये पण पाहिलेलं आहे. वरी नाव टाकून घ्यायचं सर्वांनी. गटात न बसणारी संख्या. वर्गीकरणामध्ये येते हा भाग. गटात न बसणारी संख्या लिहून घ्या. स्क्रीन सर्वांना व्यवस्थित दिसते, चेक करा. गटात न बसणारी संख्या म्हणजे संख्येचे वर्गीकरण आहे. ओके, संख्येचे शब्द आहे पाहुणा ओळखणे, कंसातल्या पाहुणा ओळखायचा. याच्यामध्ये आता पाहुणा ओळखायचा याचा अर्थ काय झाला की जे तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात, बघा समजून घ्या, 4 पर्याय दिलेले असतात. त्यामध्ये एक पाहुणा असतो.
हे लिहून घेऊ नका. पाहुणा असतो. आता 4 पर्यायामध्ये जर एक पाहुणा असेल तर बाकीचे 3 काय असतील रे? घरातले, बरोबर. एकाच गटातील सदस्य असतील किंवा घरातले असतील, एकाच घरातले असतील, बरोबर. समजा वेदांत माळी तिच्या मामाच्या गावाला गेला तर वेगळा कोण निघणार आहे तिथं? वेदांत निघणार आहे. कारण वेदांत हा पाहुणा आहे, बरोबर. कारण वेदांत हा एकटाच माळी आहे त्याच्यामध्ये, आणि बाकी कोण आहेत? वेदांत गवळी आहेत सगळे, बरोबर. म्हणजे माळी हा पाहुणा आहे, गवळी हे एका कुटुंबातले आहेत. आपल्याला शोधायचंय कोणाला? पाहुण्याला शोधायचंय. आपल्याला शोधायचंय कोणाला? याच्यामध्ये पाहुण्याला शोधायचंय. पण पाहुण्याला शोधत असताना आपल्याला पाहुणा शोधण्यापेक्षा एकाच कुटुंबातील सदस्य शोधायचे. मध्ये 3 सदस्य एका कुटुंबामधले शोधायचे, मग राहिलेला जो असतो तो पाहुणा असतो. येते लक्षात बघा. मग हे सर्व जे आहे ना, हे संख्यासाठी पण लागू पडतं, शब्द संग्रहासाठी पण लागू आहे हा, आणि आकृतीसाठी पण लागू आहे. येते लक्षात पहा. हो. एकच मिनिट. मग आपल्याला गटात न बसणारा पाहुणा ओळखायचा आहे, म्हणजे संख्या ओळखायची. तर आपण काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? एक कोण सांगेल? वर्गसंख्या. सर लिहून घेऊ. वर्गसंख्या. ओके. पहिल्यांदा समसंख्येनं सुरू करायचं, सोपं. समसंख्या शोधता येतात का नाही लगेच सांगा मला. पाहिलं की आपल्या ओळखू येतात समसंख्या, बरोबर आहे का? त्यानंतर विषम संख्या ओळखायच्या, विषम संख्याचा गट बघायचा. सर लिहून घेऊ. घ्या की, पण पटपट लिहित असाल तर. विषम संख्या, त्याच्यानंतर वर्गसंख्या, त्यानंतर मूळ संख्या. घनसंख्या, मूळ संख्या, त्यानंतर कसोट्या. संख्येतील अंकांची बेरीज. संख्येतील अंकांच्या बेरजेवर काल गेल्या वर्षी प्रश्न होता, 9 बेरीज का 10 बेरीज आली नाही. मग संख्येतील अंकाच्या बेरजेवर एक कसोटी होती, लागू पडते. कोणती कसोटी लागू पडते किंवा कोणती कसोटी आपल्याला ओळखते बेरजेवरून? 3 ची कसोटी. 3 ची कसोटी, बरोबर. 3 आणि 9 ची कसोटी. छान. 3 आणि 9 ची कसोटी. 3 आणि 9 ची कसोटी आपल्याला इथं लक्षात येते. ओके. 3 ची कसोटी काय? असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. 9 ची? 9 ची? अंकातील बेरजेला 9 ने भाग गेला असेल तर त्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो. ओके. दिलेल्या संख्येतल्या अंकाची बेरीज 9 किंवा 9च्या पटीमध्ये असेल तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा 9 ने भाग जातो. ही 9 ची कसोटी आहे. नंतर पाड्यातील संख्या बघायच्या. आता कोण जॉईन झालेलं? SHIRAS कोण आहे? SHIRAS काय नाव आहे? पांडू. पांडू आहे. श्रेयस आहे का? स्पेलिंग टू क्लिक तुझे.
श्रेयस ओळखून कोण आहे? ठीक आहे. पाड्यातल्या संख्या त्याच्यानंतर आणखी काय सांगतील आपल्याला बघा. संख्येतील अंकांची वजाबाकी. ओके. संख्येतील अंकांची बेरीज म्हणजे आता बघा इथं आपण एकक आणि दशक स्थानच्या अंकांची बेरीज किंवा वजाबाकी हा मधला अंक असतो, किंवा बाजूच्या दोन अंकांची बेरीज किंवा वजाबाकी हा शतक स्थानचा अंक असतो. म्हणजे जर तुम्हाला 3 किंवा 4 अंकी संख्या दिली तर दिलेल्या संख्येतील अंकांचे निरीक्षण करायचे. ओके. एवढ्या जर तुम्ही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला पाहुणा ओळखायला सोपा जातं. बोल की. ती 7 तो काय लिहिलंय? पाढ्यातील संख्या तिचं उत्तर काय लिहिलंय? घनसंख्या त्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या सर्वांनी. पुन्हा लिहा तुम्ही निवांत. तुम्हाला असं लिहायचं म्हणल्यावर वेळ. याचा एक स्क्रीनशॉट होऊन घ्या. वेदांत माळी. वेदांतला तर लिहायला खूप वेळ लागतो. वेदांत आपला तास संपायचा याच्यावरच. एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. मग तुम्हाला आता उदाहरणाच्या सहाय्याने आपण समजून घेऊया. या वर्गसंख्येमध्ये आणखी एक लिहून घ्या. वर्गसंख्येमध्ये आणखी एक लिहून घ्या. माझा आवाज चालू आहे. कुंत्र बुकल्याचा आवाज आहे. कुणाचा आवाज चालू आहे? श्री आवाज बंद करते. बघा या वर्गसंख्या आणि घनसंख्येमध्ये समजा वर्गसंख्येला जर आपण n म्हटलं, बघा वर्गसंख्येला जर n म्हटलं तर n अधिक 1, n अधिक 2, n अधिक 3, n अधिक 4. याचा अर्थ कोण समजून सांगेल मला? n अधिक 1, n अधिक 2, n अधिक 3, n अधिक 4 म्हणजे तर वर्ग अधिक 1, वर्ग अधिक 2, वर्ग अधिक 3, वर्ग अधिक 4. बरोबर. उदाहरणार्थ 17 संख्या आहे. 17 म्हणजे 4चा वर्ग अधिक 1. बरोबर आहे का पहा? 26 संख्या आहे म्हणजे 5चा वर्ग अधिक 1. त्यानंतर 37 संख्या आहे 6चा वर्ग अधिक 1. आणि दुसरी संख्या आहे 34 किंवा 48. याच्यामध्ये कोण बसणार नाहीये? 17, 16, 37 आणि 48. याच्यामध्ये 48 बसणार नाहीये. 48 ला 7चा वर्ग वजा 1. हा बरोबर. मग n अधिक 1, n अधिक 2, n अधिक 3, n अधिक 4. याच्यामध्ये आणखी काय असू शकतं रे? n वजा 1, n अधिक n वजा 3, n वजा 4 लिहून घ्या. ही पण असतं याच्यामध्ये. घनसंख्येमध्ये पण तसं असतं. किंवा यांचा वर्ग म्हणून येतात. आता यांचा वर्ग करा. यांचा वर्ग अधिक 2 दिलेल्या संख्येचा वर्ग, किंवा n घन अधिक 1, n घन अधिक 2, n घन अधिक 3, n घन अधिक 4. या पद्धतीने पण पॅटर्न असतो त्यांचा. हे पण लक्षात ठेवा. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं ना तर याच्यातली इयत्ता 3च्या विद्यार्थ्यांची सगळी उदाहरणं सुटतील. हे इयत्ता 5वीचं आहे. मी तुम्हाला जे देतो इयत्ता 5वी स्कॉलरशिप मध्ये जे विद्यार्थ्यांना मी शिकवतो त्या विद्यार्थ्यांचं हे सर्व आहे. आणि हे जर तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतलं आणि आता जी आपण उदाहरणे सोडवणार आहोत ती पण इयत्ता 5वीची उदाहरणं सोडवणार आहोत. बघा मग तुम्ही जर इयत्ता 5वी उदाहरणं सोडवायला लागला तर 3रीची सहज सुटतील की नाही सुटणार. उदाहरण घ्यायचं स्क्रीनशॉट काढून. हा त्या तो काय लिहिलंय व? 3 अंकी किंवा 4 अंकी संख्या दिली तर दिलेल्या संख्येतील अंकांचे निरीक्षण करा. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या सर्वांनी. सर थांबा माझं थोडं राहिलं. अरे माऊली स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. मग तुम्हाला आपला वेळ कमी आहे. ऑनलाईनला कुठे 1 तास तर
हा स्क्रीनशॉट काढा म्हणजे आपण उदाहरणाच्या सहाय्याने समजून घ्या पाहुणा संख्या गटात न बसणारे. चला उदाहरण लिहून घ्या. पहिलं उदाहरण 2 6 8 आणि 4. पाहुणा शब्द ओळखा किंवा पाहुणी संख्या ओळखा किंवा गटात न बसणारी. सर आवाज येईन. मी शांत बसलोय रे. मी शांत बसला कुठला आवाज येतोय? उत्तर पाठवा चार्ट मध्ये. मध्ये उत्तर पाठवा. पर्याय क्रमांक पाठवता काय पाठवता रघुवीर? उत्तर पाठवता पर्याय सर क्रमांक पाठवता? पर्याय क्रमांक पाठवा. हा उत्तर पाठवतोय. नाही मला पर्याय क्रमांक हवाय. सगळ्यांचं सेम असावं ना, सगळ्यांचं सारखं असावं. पर्याय क्रमांक पाठवा. पर्याय क्रमांक पाठवलं सर आणि ठीक आहे. माऊली एक नंबर का पाठवलाय तू? सर मूळ संख्या. पप्पाने सांगितलं तुला बघ. सर नाही पप्पा येत नाही तर व्हिडिओ चालू करतो मी. करा व्हिडिओ चालू. चला बघा याच्यामध्ये आता आपण इथं काय पाहिलं होतं बाबर आपण? समसंख्या, विषम संख्या. ओके बरोबर आहे. छान माऊली. समसंख्या, विषम संख्या, घनसंख्या, वर्गसंख्या हे सर्व आपण या ठिकाणी पाहिलं होतं. बरोबर. परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा सर्व समसंख्यांचा गट आहे. बरोबर. हा सर्व समसंख्यांचा गट आहे. मग आपल्याला शोधायचं कसं? आता मग शोधायचं कसं आपल्याला? समसंख्यांचा जर गट असेल तर आपण जर पाहिलं तर बघा ही सम आहे, सम आहे, सम आहे. आता 2 सुद्धा सम आहे पण ही मूळ सुद्धा आहे. म्हणून या ठिकाणी 1 नंबर बसत आहे. कुणाकुणाचा बरोबर आले त्यांनी हात वर करा बरं. ओके छान. चला घ्या दुसरा क्वेश्चन. याच्यामध्ये कोणाला शंका आहे का पहिल्या क्वेश्चन मध्ये? नाहीये. ठीक आहे घ्या दुसरा. 74 86 62 57. हा खूप सोपा प्रश्न आहे. पाठवलं सर. हा खूप सोपा क्वेश्चन आहे. पर्याय क्रमांक पाठवायचा. ओके. मी ज्याला विचारेन त्यांनी सांगायचं. अनेका 4 नंबर पाठवलेस. सगळ्यांनी पाठवले म्हणून तू पण पाठवले ना? सर ती विषम संख्या आहे. बरोबर छान. पर्याय क्रमांक 4 मध्ये असणारी जी संख्या आहे ती आहे विषम. बाकी सर्व समसंख्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये पाहुणा कोण आहे? समसंख्या. पाहुणा समसंख्या आहे. बरोबर. पाहुणा याच्यामध्ये समसंख्या आहे. बाकी सगळ्या पाहुणा विषम संख्या आहे. बाकी समसंख्या एका गटातील सदस्य आहेत किंवा एका कुटुंबातील आहेत, एका घरातील आहेत. याच्यामध्ये जो पाहुणा आलेला आहे तो विषम संख्या आलेला आहे. काय अडचण याच्यामध्ये सांगा मला? नाही. चला पुढचा क्वेश्चन.
आता आता त्याला प्रश्न समजेल. आता बघू कुणाला समजलाय. ठीक आहे, चला घ्या पुढचा. 60, 24, 56 आणि 48. आता बघा, आता सगळं समसंख्यांचा एका समसंख्यात आहेत सर्व, पण एक पाहुणा आहे याच्यामध्ये. तो पाहुणा शोधायचा आपल्याला. तुमचे पाडे पाठ असतील ना तर लगेच सुटते. उदाहरण पहा. 56. उत्तर चार्ट मध्ये पाठवायचंय. उत्तर चार्ट मध्ये पाठवायचंय. आपल्याला त्याचा पाहुणा ओळखता आला पाहिजे. सर पाठवलं. थांबाई पाठवू नको तू. काय बघू की मी बघू तर 60 मूळ संख्या आहे का? 60 नाही. 24 56. अरे समसंख्या राहणार सगळ्या समसंख्या कधी फक्त दोनच समसंख्या अशी किती मूळ आहे. मूळ संख्या शोधताना ना एक लक्षात ठेवायचं, ते विषम असल्या पाहिजे. इथं सगळ्या समसंख्या आहेत. मग ती मूळ संख्या कशा असतील सांग बरं. साधा सोपा प्रश्न आहे. आपल्या काय गेस पण करता आले पाहिजे बरं का. मी सांगू का कसं सोडवायचं? अद्वैत. हा अद्वैत बोला. पाड्या 56 नाही. संख्येतील अंकांची बेरीज करायची. 6 0 6 4 9 6 6 5 11 8 4 12 6 5 11 3 ने निशेष भाग जात नाही. बरोबर. 3 ने न भागणारी संख्या आहे. पाहुणा 3 आला. 56 पाहुणा आहे. आणखी एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. 6च्या पाड्यातील संख्या 12च्या पाड्यातली संख्या 12च्या पाड्यातील संख्या 12च्या पाड्यातील संख्या 12च्या पाड्यातील संख्या 12च्या पाड्यातल्या संख्या आहेत. बघा 12 पंचे 60 आहे, 12 दुनी 24 आहे, 12 चौक 48 आहे. परंतु 12च्या पाड्यामध्ये 56 नाही. म्हणून 56 पाड्यातील संख्या आहे त्या. ओके, 6च्या पाड्यातली पण संख्या आहे. त्याच्यामुळे 56 हा पाहुणा आला. याच्यामध्ये एकापेक्षा जास्त प्रकारे पण उत्तर येऊ शकतं. एकापेक्षा जास्त पद्धतीने पण उत्तर येतं. पण उत्तरामध्ये फरक पडत नाही. उत्तर तेच येते. 3ची कसोटी 56च आलं. 12चा पाडा 56च येते. 6चा पाडा 56च येते. आलं लक्षात सर्वांच्या? हो सर. चला याच्यापेक्षा आणखी सोपं देतो तुम्हाला मी. तुमच्या लक्षात आला पाहिजे पॅटर्न. पाहुणा कोण कसा ओळखायचा. 55 22 33 45. उत्तर चार्ट मध्ये पाठवायचं आहे. सर मी सांगू? आपल्याला पाहुणा ओळखायचा याच्यामध्ये. सांगू सर मी सांगू समर्थ गोरे सांगतोस का? धडकर समर्थ गोरे कुणी? हा सांग. सगळ्या 11च्या पाड्यातल्या इथं. मग उत्तर मग पहिल्यांदा उत्तर सांगायचं. सर याचं उत्तर 45 आहे. कारण 45 हा पाहुणा आहे. कारण हे 3 11च्या पाड्यातले आहेत. लक्षात सर्वांच्या. तुमचे पाढे पाठ असतील ना तर बऱ्यापैकी उदाहरण येतात तुम्हाला. याचा उपयोग आपल्याला मंथनला पण होतोय बरं का. बीडीएस ला पण होतोय, मंथनला पण होतोय. दोन्ही परीक्षेमध्ये होतोय. त्याच्यामुळे लक्ष द्या, काळजीपूर्वक पहा. पुढे पहा. यातला पाहुणा शब्द ओळखा. पाहुणा संख्या ओळखा. या गटात न बसणारी संख्या ओळखा. 39 48
45 66. तर मी सांगू हा वेदांत सर 3 नंबर 45 कारण का बाकीच्या सगळ्या संख्यांची बेरीज 12 येते आणि 3 नंबरची बेरीज 9 येते. ओके. इथं जर आपण पाहिलं सुरुवातीला तर बघा, आता काही विद्यार्थ्यांना प्रश्न असतो सर सुरुवात कुठून करायची आपण. आता एवढे मोठे तुम्ही लिहून दिलेत, एक 10 मुद्दे आहेत, मग सुरुवात कशी करायची. तर सुरुवात समसंख्या विषम संख्येनं करायची. तुम्हाला इथे लिहून दिलंय मी सुरुवातीला, पहा हे लिहून दिलंय तुम्हाला मी, समसंख्या विषम संख्या. समसंख्येनं सुरुवात करायची, विषम संख्येकडे जायचं, वर्गसंख्या घनसंख्या मूळ संख्या या. आणि आता बघा इथं लिहून देताना मी 6व्या नंबरला दिलंय, हे खरं 3ऱ्या नंबरला द्यायला पाहिजे तुम्ही. समसंख्या विषम संख्या संख्येतील अंकांची बेरीज हे 3 नंबरला घ्या आणि पुन्हा ते खाली खाली घेताना या. मग समसंख्या पाहिल्या नाहीये, विषम संख्येवर पण नाहीये, कारण 2 सम 2 विषम आहे त्या. बरोबर आहे का पहा, 2 सम 2 विषम आहेत. मग दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करा. 9 आणि 3 12, 8 आणि 4 12, 5 आणि 4 9 आणि 6 आणि 6 12. पहा याला पण 3 ने भाग जातो, याला पण 3 ने जातो, याला पण 3 ने जातो आणि याला पण 3 ने जातोय. सर्व पर्यायाला 3 ने निषेध भाग जातो. मग आपल्याला पाहुणा ओळखता येणार नाहीये, परंतु बेरीज केल्या केल्या लक्षात आलं की याच्यामध्ये हा 45 पाहुणा आहे, कारण याची बेरीज 9 येते, बाकीच्यांची बेरीज सारखी येते. सारखी असणारी एका घरातील जे वेगळे येतं तो पाहुणा म्हणायचा. येते ना लक्षात सर्वांच्या. ओके. प्रश्न लिहून घेताय ना सर्वजण, वहीमध्ये लिहून घ्या. 13 23 33 43. याच्यामध्ये पाहुणा शोधायचा. चार्टमध्ये उत्तर पाठवा सुरुवातीला, कुणी सांगू नका. चार्टमध्ये उत्तर पाठवायचं. कोणता आवाज चालू त्यांनी बंद करा. समर्थ कोण आहे हा? गोरे आवाज बंद कर समर्थ. मला बोलताना आवाज चालू ठेवायचा, माझ्याशी बोलायचं नसेल तर आवाज म्यूट करायचा. तुम्ही ज्या आपापसामध्ये बोलताना वेदांत समर्थ तू तुझा भाऊ बसलाय का असा, तुम्ही बोलताना ते आवाज येतोय मला. भावाला विचारू नको, तुझ्या तू एकटा सोडव तरच परीक्षा देणार आहे. परीक्षेचे पेपर आपणच देणार आहे. हा नाही, परीक्षेमध्ये पेपर आपल्या घरचे किंवा आपण नाही देणार, किंवा मी पण देणार नाही, तुम्ही पेपर देणार. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. चला, कोणा सांगतं त्याने हातवरी करायचा, म्हणजे मी विचारेल. श्री पाटील सांगतोयस का? श्री पाटील म्हणजे माऊली नाही, राजवीर पाटील. राजवीर पाहुणा कोण आहे सांग. राजवीर पाटील पाहुणा कोण आहे याच्यामध्ये? वंश ढवळे पाहुणा कोण आहे याच्यामध्ये? वंश. तर मी सांगू विराज. तर मी ओके, सांगू विराज बोल. विराज बोल. तर 33, कारण सगळ्या मूळ संख्या त्या आणि 33 ही मूळ संख्या नाही. बरोबर. याच्यामध्ये 33 हा पाहुणा आहे. का पाहुणा आहे? का पाहुणा आहे तर ही मूळ संख्येची फॅमिली आहे. 13, 23, 43 या 3 संख्या ज्या आहेत, या संख्या मूळ संख्या आहेत, म्हणजे मूळ संख्यांचा यांचा गट आहे. याच्यामध्ये 33 आपला बिचारा येऊन बसलेला आहे. मग या जर मूळ संख्या म्हटलं तर 33 ला कोणती संख्या म्हणायचं आपण? त्याला नाव आहे बरोबर, बरोबर, त्याला म्हणायचं संयुक्त संख्या. बरोबर, संयुक्त संख्या.
चला आता पाहुणा ओळखाय आता बघू आताचा पाहुणा कोण ओळखतोय बघूया. श्री पाटीलनं तर काय सांगितलं नाहीये. 813, 764, 591 आणि 432. चला पाहुणा ओळखत असताना गटात न बसणारी संख्या ओळखत असताना तुम्हाला मी ज्या पद्धतीनं लिहून दिलेलं आहे त्या पद्धतीनं पाहिलं की सापडेल तुम्हाला. एक ते 100 मधल्या मूळ संख्या पाठ करून ठेवायच्या. समसंख्या ओळखता आल्या पाहिजेत, विषम संख्या ओळखता आल्या पाहिजेत. उत्तर पाठवा चॅट मध्ये. पाठवलं सर. ओके. एकमेकाची कॉपी करायची नाही, एकमेकाचं बघून लिहायचं नाही. ओके. रघुवीर काय आलं 2 नंबर सांग. काय बघितलं याच्यामध्ये? अंदाज पंची टाकलं नाही सर. सांग मग काय टाकलं? सर 813 ची बेरीज 12 येते. सुरुवातीला काय पाहिलं तू? थांब एक मिनिट. काय पाहिलं सुरुवातीला? काय पाहिलं याच्यामध्ये? अंकांची बेरीज नाहीये. अंकाची बेरीज आपल्याला पाहिजे नाहीये. मी काय सांगितलं तुम्हाला? आपल्याला पाहुणा ओळखायचा आहे, गटात न बसणारी संख्या ओळखायची आहे, समसंख्या पाहायच्या, विषम संख्या पाहायच्या. 2 सम आहेत, 2 सम आहेत, 2 विषम आहेत. मग याच्यावरून आपलं उत्तर निघणार नाही. बरोबर. पुढे काय सांगितलं 3 नंबरला पाहायला तुम्हाला? जो तो आता सांगतोय ते. वर्ग संख्या नाही 3 नंबरला अंकांची बेरीज घे रघुवीर. 3 नंबरला अंकांची 3 नंबरला अंकांची बेरीज घ्या. 3 नंबरला अंकांची बेरीज घ्या. चल बरोबर सांग सर. मग 813 ची बेरीज येते 12, 764 ची बेरीज येते 17, 591 ची बेरीज येते 15 आणि 432 ची बेरीज येते 9. मग बर. आता बेरीज तर सारखी नाहीये. बेरीज तर सारखी नाही आली. मग सगळ्या बेरजेतील 3 ने निशेष भाग जातोय. 17ला 3 ने निशेष भाग जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 आला. बरोबर. 2 हा पाहुणा आहे, कारण ही 3 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या आहेत त्या बाकीच्या. 813, 591, 432 या 3 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या आहेत. 2 नंबरचा जो पाहुणा आहे तो त्याला 3 ने भाग जात नाही, म्हणून त्याला पाहुणा म्हणायचंय. त्याला गटात न बसणारी संख्या शोधायची म्हणायचंय त्या पद्धतीने. आणि येते लक्षात बा, प्रसाद नाही का तासाला द्याच? सुर्वे नाही का? प्रसाद सुर्वे. 81, 49, 64, 28. गटात न बसणारा पाहुणा ओळखायचा. गटात न बसणारी संख्या म्हणजे पाहुणा. रुद्र पवार लक्षात दे. रुद्र लक्षात दे का? रुद्र पवार. सर मी सांगू? कोण? मी वेदांत यादव. थांब वेदांत 2 मिनिट. तुला येते, तुझ्या लक्षात आलंय. रुद्र पवार सांगतोस का? साळुंखे, माऊली, माऊली सांगतोस का? सांग. सर
81 ची वर्गसंख्या आहे आणि बस. 49 ही 7 ची वर्गसंख्या आहे आणि बरोबर 64 ही 8 ची वर्गसंख्या आहे आणि 28 ही बरोबर पुन्हाची वर्गसंख्या नाही. म्हणून हा पाहुणा आहे. बरोबर. 28 ही वर्गसंख्या नाहीये. 81 वर्गसंख्या आहे, 49 वर्गसंख्या आहे, 64 वर्गसंख्या आहे. आपण सम विषम जर पाहिलं तर 2 सम 2 विषम, सॉरी 2 विषम 2 सम, 81 49 विषम सम. दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेवरनं पण काय लक्षात येत नाही. 8 1 9 9 4 13 6 4 10 8 2 10. अंकांची बेरीज कशासाठी पाहिजे लक्षात ठेवा. अंकांची बेरीज तर 3 ची कसोटी किंवा 9 ची कसोटी किंवा बेरीज समान यासाठी तो आपल्याला पाहायचा आहे. येते लक्ष सर्वांच्या. वंश हो सर. ओके. वंश लागलेलं उसरलं का नाही डोळा? वंश नाही. नाही का तसंच? हो. 48 17 26 आणि 37. पहा बरं आता. हे पण मी तुम्हाला मग सांगितलं होतं. याच्यामध्ये पण पाहुणा ओळखायचा आहे. पाहुणा ओळखत असताना सम विषम वर्ग नाही सॉरी सम विषम संख्येतील अंकांची बेरीज, मग वर्ग घन, मग वर्ग प्लस 1 वर्ग प्लस 2, n+1 n+2 n+3 n -1 -2 -3. घना बाबतीत तसंच आहे. सर 1 नंबर. पाड्यातल्या संख्या का वंश 1 नंबर? ती कुठलीच त्याला 7चा वर्ग 49 वजा 1 आहे. 4चा वर्ग 16 अधिक 1 आहे. पुन्हा 5चा वर्ग 25 अधिक 1 आहे आणि 6चा वर्ग 36 अधिक 1 आहे. बरोबर. याच्यामध्ये ओके सगळ्यांनी लक्षात आलं का बघा. 48 हा पाहुणा आहे कारण बाकीचे आहेत ते ना n वर्ग अधिक 1 आहे. हे तिघ जण एका घरातले सदस्य कुटुंबातील n वर्ग अधिक 1 ने एकत्र आले. हा मात्र n वर्ग वजा 1 ने मागे गेला, म्हणजे पाहुणा तयार झाला. शिवांश लक्ष द्या. शिवांश वेदांत माळी, वेदांत यादव, वेदांत जगताप, श्रेयश माळी, साळुंखे, प्रसाद आहे की? प्रसाद येते का रे? प्रसाद लक्षात? प्रसाद सुरू आहे. हो. प्रसाद यावर्षी मार्क पडले पाहिजे चांगले बघ. तू जेवढं चांगलं सोडवतोय ना तेवढी मार्क तुला पडत नाहीत परीक्षेत मध्ये. बघा याच्यामध्ये हा 4चा वर्ग अधिक 1 आहे. 5चा वर्ग अधिक 1 आहे 26 मध्ये. आणि तुझ्या लक्षात येते का बाबा? 6चा वर्ग अधिक 1 आहे. इथं मात्र 48 मध्ये काय झालंय बघ वर. 7चा वर्ग वजा 1 झालाय कारण 7चा वर्ग 49 वजा 1 48 येत आहे. इथं 4चा वर्ग 16 अधिक 1 बरोबर 17 आलं. 25 अधिक 1 26 आलं. 36 अधिक 1 37 आलं. या पद्धतीनं तुम्हाला मग एक उदाहरण लिहून दाखवलं तुम्ही. छान छान सोडवत आहे सर्वजण. पुढचं उदाहरण. पुढचा पाहुणा ओळखायचा आता. पाहुणा ओळखायचा म्हणजे गटात न बसणारी संख्या शोधायची. 225 555 459 780. बघा खूप सोपं आहे. संख्या जरी 3 अंकी असली तरी लक्षात येते लगेचच. याची 2 उत्तर निघतायत. याची 2 उत्तर आहेत. सर मी सांगू? याची 2 उत्तर आहेत. सर मी सांगू? तर मी सांगू? वेदांत जगताप सांगतोस का? जगताप याची 2 उत्तर आहेत. सर मी सांगू का? सर मी सांगू? जगताप मला 2 याच्यामध्ये 2 संख्या 2 पाहुण्या संख्या आहेत त्याच्यामध्ये, पण दोन्हीचं कॅटेगरी वेगळी आहे. खरं तर असा प्रश्न परीक्षेमध्ये येत नाहीये. मी सांगतो तुम्हाला पुन्हा. 459 येत नाही. 525 ही विषम संख्या आहे. 555 ही विषम संख्या आहे. 459 ही विषम संख्या आहे. 780 ही सम संख्या आहे. ओके. समसंख्येवरून पाहुणा निघाला. समसंख्येवरून पाहुणा निघाला 4 नंबर. चला आणखी एक क्रायटेरिया याच्यामध्ये. आणखी एक वेगळी संख्या आहे पाहुणा. अजून एक पाहुणा याच्यामध्ये.
कोण सांगेल? सर 225. 5चा वर्ग 225. ए 5चा वर्ग 225 कोणी सांगितलं तुला? रे थांबा रे. 15चा वर्ग 225. ए थांबा. 5चा वर्ग कुठे 225 15चा वर्ग आहे. वर्गसंख्येवर आधारित नाही रे बाबा हे. 555 कशाचा वर्ग नाहीये. 459 पण वर्गसंख्या नाहीये. 3 वर्गसंख्या पाहिजेत. श्री पाहुणा एका कुटुंबातला म्हटलं तर 3 वर्गसंख्या पाहिजेत. चला दुसऱ्या आणखी एक उत्तर याच्यामध्ये कोण सांगेल ती पाहुणा कसा वेगळा आलाय? तो पाहुणा कसा वेगळा बसतो याच्यामध्ये पहा. सर मी सांगू? मला तुमच्या आवाजात लक्ष. वेदांत यादव बोलतोयस ना तू? हा बोल. सर 225 ची बेरीज केल्यावर 9 येतंय. बर 555 ची बेरीज केल्यावर 15 येतंय. बर 459 ची बेरीज केल्यावर 18 येतंय आणि बरोबर. 780 ची बेरीज केल्यावर 15 येतंय. सगळ्या संख्यांना 3 ने निषेध भाग जातोय पण 18 जात नाही सर. 18 जात नाही रे. 3 अरे 3 जात कसा नाही असं का करताय? 3 सगळ्या संख्येला जातोय वेदांत. 3 ने भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या येत्या ह्या. त्याच्यामुळं पाहुणा 3च्या पाड्यावरनं ठरत नाही. चला दुसरं कोण सांगतंय ना? किती सोपं आहे. बघितलं ओळखू येतं की लगेच असं. रघुवीर सांगतोस का? रघुवीर सांगतो का? सर मी सांगू? हा सांग की रघुवीर सांग. सर मी एक तर काय आपण समुशमचा दुसराच कळ नाही. अरे सर काय म्हणायचं? हा सांगा की. ज्याला कळलाय त्याने सांगा. ज्याला कळलाय त्याने सांगा. सर 459 आणि 225 आणि 2 नंबर त्याच्यात 3 अंक सेम आहेत आणि एक नंबर. नाही असं नसतंय वेदांत. सर मी अरे आंधळ्यात का? प्रसाद सांग. प्रसादच्या लक्षात आलं. हा प्रसाद सांग. 555 ला 5 ने भाग जातोय. बरोबर. 225 5 ने भाग जातोय. पण 459 ला भाग जात नाही. बरोबर. रघुवीर इथं 5ची कसोटी आहे. ही पण निघते पाहुणा. हा पण पाहुणा याच्यामध्ये. 2 पाहुणे त्याच्यामध्ये. 5ची कसोटी काय तुमच्या लक्षात नाही का? 5ची कसोटी दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 5 किंवा 0 असेल किंवा 0 अंक असता त्याला 5 ने निषेध भाग जातो. मग तुला माहित आहे पण वापरायचं कळ ना. मग बघायचं लगेच 5ची कसोटी लगेच लक्षात आलं पाहिजे. तू 3 आणि 9च्या कसोटीत अडकलाय. 3 ची 9ची कसोटी ठीक आहे. ती संख्येतील अंकाच्या बेरजेनुसार आपण ठरवतोय. परंतु एकक स्थान बघून समसंख्या म्हणजे 2ची कसोटी किंवा समसंख्या आणि 5ची कसोटी पण वापरायची त्याच्यावर. लक्षात सर्वांच्या? असे प्रश्न परीक्षेमध्ये येत नाहीत. असे प्रश्न परीक्षेमध्ये येत नाहीयेत. पण आलंच तर तुम्हाला दोन्हीपैकी एक तर लिहिता आलं पाहिजे. चला पुढचा क्वेश्चन पहा. हा समजला सर्वांना? हो सर. हो सर. ओके चला पुढचा घ्या. तुम्हाला एक होमवर्क पाठवणार याच्यावर मी नंतर. तो सोडवून पाठवायचा मला. 6244 3124 6183 शाळेत येण्यापेक्षा असं ऑनलाईन शिक्षण पाहिजे है ना रघुवीर? घरी बसून होय. कुठं जायचं नाही. चला वेगळं पद शोधायचं. तुम्हाला मी काय लिहून दिलं ते बघा. 3 अंकी किंवा 4 अंकी संख्या असतील तर दिलेल्या संख्येतील अंकांचं निरीक्षण करायचं आहे.
समसंख्या, विषम संख्या, संख्येतील अंकांची बेरीज, 5ची कसोटी, 9ची कसोटी, घनसंख्या. आता एवढ्या मोठ्या घनसंख्या तुम्हाला येत नाहीत, लक्षात राहू द्या. एवढ्या मोठ्या वर्गसंख्या आणाय नसते तुम्हाला. तुम्हाला फक्त वर्गसंख्या ना घनसंख्येची उदाहरणं असतील तर 1 ते 100 पर्यंतच असतंय, त्याच्यावर जात नाहीये. हा वर्गसंख्येवरचे येतील, घनसंख्येवरचे येतील. मूळ संख्येत एवढ्याच असतात, समविषम मात्र मोठ्या असू शकतात, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. मला तर लक्षात आलं, बघितल्या संख्या बघितल्या मला लक्षात आलं काय आहे ते. सर मला पण कळालं. हा सर मला पण कळालं. ओके, छान. सर मला पण कळालं. छान. सर मला पण समजलं. काय पाठ नाही समजलं का? समर्थ जाडकर, वेदांत माळी, श्री पाटील, सर मला समजलं. वंश, शिवराज सांगतो, शिवराज, शिवांश. सर मी सांगू? एकच मिनिट. शिवराज सांगतोय, शिवराज सांगतोयस का? वर्गामध्ये दिनदर्शिकेतली लक्षात आहे तुमच्या? एकाच महिन्यातले वार काढणे, पुढच्या महिन्यातला वार काढणे, तारखांचा वार काढणे. होय, ठीक माहित आहे, आहे. घेऊ आपण, ते पण घेऊन टाकूया. आता नाहीये, पण घेऊ नंतर. सर मी सांगू? सर मी सांगू? अद्वैत, हा बोला. सर दोन संख्या सम आहेत आणि 2 संख्या विषम आहेत, ह्याच्यावरून कळत नाही. मग संख्येतील नाही, अंकांची बेरीज. हम्म. 4 आणि 4 16. 16. 4 आणि 4 2 6, 3 आणि 1 4, 6 आणि 4 10. 13. 4 आणि 3 7 आणि 3 10. 8 आणि 7 14 आणि 4 18. आणि नाही काय फरक लक्षात येत नाही त्याच्यावर. 8 आणि 5 13, 2 15, 15 आणि 9 तर मी सांगू? 24. नाही, ती सांगते ते लक्षात आलंय त्याच्या. हा, 16 कुठं जाते? 16 कुठं? हा, याच्या बेरजेला समविषम नाही बघायचं. कोण म्हणतं बेरजेला समविषम? विराज, बेरजेला समविषम नाही पाहायचं. बेरीज कशासाठी बघणार आहे आपण? हे काही मुलं चुकतात बघायचं. एक मिनिट बघायचं. बेरीज बेरजेला, एकच मिनिट थांबा की. इथं बेरजेला कोणतरी समविषय म्हटलं पा. बेरीज ही विषम आहे आणि सम आहे असं नसतंय. असं 5वी स्कॉलरशिपला पण नाहीये. तुम्हाला तर नसणार आहे 100%. बेरीज कशासाठी बघायची आपल्याला नाही? दिलेल्या बेरीज कशासाठी बघायची? तर दिलेल्या 3ची कसोटी, 3ची कसोटी, 9ची कसोटी, हा, याच्यासाठी बेरीज किंवा बेरीज समान याच्यासाठीच बेरीज बघायचे. बेरीज सम आहे का विषम आहे हे पाहायचं नाही. हा रघुवीर सांग. सर बाहेरच्या संख्येचा गुणाकार आतल्या संख्येतलाही आलाय. 6 चोक 24. बरोबर. 4 दुने नाही, 4 त्रिक 12. 6 त्रिक 18. बरोबर. आणि नावपाचा 45 व्हायला पाहिजे तिथं. बरोबर. त्यांनी 28 दिलाय, म्हणजे हा पाहुणा वेगळा आला. आलं लक्षात सर्वांच्या? पहा, हो सर. दिलेल्या संख्येतील अंकांचं निरीक्षण केलं की तुमच्या लक्षात आलं की 6 चोक 24, 4 त्रिक 12, 6 त्रिक 18, 9 5 45 यायला पाहिजे, 28 दिलाय. 4 अंकी संख्या आल्या की या पद्धतीने निरीक्षण करा, तुम्हाला उत्तर मिळून जात आहेत लगेचच. पुढचं उदाहरण घ्या. 6 64
27, 125. खूप सोपं आहे पहा, लगेच लक्षात येत आहे. पाहुणा. तर 1 नंबर कसं सांगू? सर बाकीच्या सगळ्या घनसंख्या आहेत त्या, 6 ही घनसंख्या नाही. बरोबर. इथं पाहुणा 6ला. का पाहुणा 6 येतोय? तर बाकीच्या सर्व घनसंख्या आहेत. तुमच्या घनसंख्या पाठ असतील तर हा प्रश्न तुम्हाला लगेच समजणार आहे. त्याला काही विषय म्हणजे वेळ लागणार नाहीये. हा कशाचा घन आहे? 4चा घन आहे. हा कशाचा घन आहे? 3चा घन आहे. हा 5चा घन आहे. बरोबर. घनसंख्या तुमच्या पाठ पाहिजेत. विराज, विराज काय आजारी फिजारी आहेस का विराज? नाही. एक पण उत्तर सांगितलं नाही तो आज. का आज काय तुझं मौन उरत आहे काय? नाही ना? या पुढचं उदाहरण घ्या. बघू हे कोणाला समोर कोणाला लक्षात येते? 416, 312, 519, 520. यातला पाहुणा ओळखायचा आपल्याला. समसंख्या 2, विषम संख्या नाही, विषम संख्या आली की याच्यामध्ये सोपं आहे की 3 नंबर. ओके बरोबर. याच्यामध्ये पाहुणा आला ते. ओके. कशावरून ओळखला पाहुणा याच्यामध्ये? पाहुणा कशावरून ओळखला? बरोबर. बरोबर. आता बघा, एका प्रश्नाची उत्तरं एकापेक्षा जास्त पद्धतीने असू शकतात. एका प्रश्नाची उत्तरं एकापेक्षा वेगळ्या पद्धतीने असू शकतात, परंतु प्रश्नाची उत्तर तेच येतं. प्रश्नाचं उत्तर तेच येतं. इथं आणखी एक वेगळ्या पद्धतीने पाहुणा बाजूला काढायचा. कोण काढेल? आणखी एक वेगळ्या पद्धतीने पाहुणा बाजूला काढायचा येतं. कोण काढेल? बघा बरं. कोण काढेल? याच्यामध्ये आणखी एका पद्धतीनं याला पाहुणा बाजूला निघतोय. 519. कोण सांगताय? कुणालाच नाहीये. तर 2 निशेष भाग जाणारी संख्या. झालं की मग ती समसंख्या विषम संख्या काय वेगळं आहे? समसंख्या आणि विषम संख्या तेच आहे ना. हा सांग ना. 4 3 चौक 16, 3 चौक 12, 5 चौक 20. ओके. कोणी सांगितलं रे? शिवांश. ओके, छान शिवांश. शतकाची 4 पट आहे ही एकक दशक स्थानी मिळून होणारी संख्या आहे. बरोबर. चल आणखी एक वेगळा पाहुणा आहे. तोच पाहुणा वेगळ्या पद्धतीने सांगायचा. कोण सांगताय? अरे तुमच्या कसोट्या पाठ नाहीत रघुवीर. कसोट्या पाठ पाहिजे ना अद्वैत. कसोटी आहे. चला कसोटी सांगतो तुम्हाला. चला कसोट्यामध्ये आहे येत नाही का? अरे होय का नाही? तर शेवटच्या दशक आणि एकक संख्येतील 4ची कसोटी. बरोबर. 4ची कसोटी आहे. सरळ आहे की रे. कसोट्या वापरायला शिका की.
कारण पुढच्या वर्षी कसोटी आहेत, 4ची कसोटी आहे. बघा 4ची कसोटी काय, दिलेल्या संख्येतील एकक आणि दशक स्थानचा मिळून जी संख्या तयार होते ती आपल्याला, त्याला जर 4ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4ने भाग जातोय. 12, 4च्या पटीमध्ये 12 आहे, याला भाग जातोय. इथं 20 भागिले 4, 4 25 याला भाग जातोय. इथे 19ला 4ने निश्चय भाग जात नाही. 4 त्रिक 12, 3 पॉईंट समथिंग येतं, इथं भाग जात नाही या ठिकाणी. त्याच्यामुळं 4ची कसोटी नीट करून ठेवा. इतर 4ची कसोटीचा उपयोग आणखी कुठं करायचं आपल्याला, 4च्या कसोटीचा उपयोग कुठं करायचा आपल्याला, शोधताना. लीप वर्ष शोधताना. बरोबर. चला, हा पण प्रश्न असा आहे, समविषम संख्येवर आधारित नाहीये. ठीक आहे, चला. सम नाही, विषम नाही, दिलेल्या संख्येचे अंक, दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज बघा, दिलेल्या संख्येतील अंकांचं निरीक्षण करा, उत्तर सहज मिळून जात आहे. वर्गसंख्या घनसंख्या येत नाही तेवढ्या मोठ्या तुम्हाला, हे पण लक्षात राहू द्या. तुम्हाला जास्तीत जास्त 15-20 पर्यंत वर्ग येतील. सर 4 नंबर. ओके, कोणी सांगितलं 4 नंबर? प्रसादच्या लक्षात येते बघा लगेच. प्रसाद पण अभ्यास करत नाही, बघ अभ्यास नाही केला का. सर 4 नंबर. बरोबर. सर दशक आणि एककाची बेरीज. बरोबर. बेरीज किंवा वजाबाकी म्हणून पण येईल ते. ठीक आहे, आपण बेरजेवण करूया. का 5 अधिक 4 9, 2 अधिक 5 7, 5 आणि 3 8. इथं 6 आणि 3 8 पाहिजे होतं. इथं वजाबाकी म्हटलं तर काय येईल रे, 9 मधनं 5 गेलं 4 आलं, 7 मधनं 5 गेलं 2 आलं, 8 मधनं 5 गेलं 3 आलं, 6 मधनं 5 गेलं 1 यायला पाहिजे. मग इथं असं पण सांगतील आपल्याला. लक्षात. त्याच्यामुळे जर 4 नंबर पाहू ना याच्यामध्ये. तसाच अभ्यास केला तर ठीक आहे, अभ्यास नाही केला तर लय अवघड आहे बघ. पुढचा पहिला प्रश्न, पहिला पर्याय 658, 497, 366 आणि 255. मी तुम्हाला स्वाध्याय पाठवणार आहे, याच्यावरचे 15 प्रश्न आहेत. 15 प्रश्न तुम्हाला सोडवायला लावणार आहे. मग आपण त्याचे उत्तर, आन्सर की मला मागा, मी आन्सर की पाठवतो तुम्हाला. तास झाला की तुम्हाला प्रश्न पाठवतो. तास झाला की 1 तास संपला की आपला. हो रे, 8:30ला चालू केलं होतं ना आपण आज. हो. ठीक आहे, शेवटचा घेऊन थांबू आपण. जास्त वेळ पण मोबाईल बघणं चांगलं नाहीये, चष्मा लागतील सगळ्याला. बरे फ्रेश. पुढच्या तासाला आपण क्रम ओळखणे घेऊया, क्रम ओळखणे. ठीक आहे, कधी घ्यायचा पुढचा तास, कधी घ्यायचा? दुपारी अर्धा पाऊण तास वेळ मिळेल का? मिळेल. जेवण का कामाला वगैरे जायचंय कोणाला? कामाला वगैरे जायचंय का दुकानात? पप्पा नाहीये. हा, ओके. स्त्रीला स्त्रीच्या दुकानात, वेदांतला वेदांच्या दुकानात. अजून कोण आहे? प्रसादला शेतामध्ये, आणायला शेतामध्ये डाळिंबाच्या. आहे का कोणाला काम? माऊलीला शेतामध्ये. सर हा, माझी मम्मी आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे आता सध्या. शाळेमध्ये जर गोंधळ काय होत नाही शाळेमध्ये, शाळेच्या वेळा अशा आहेत त्या. आपण याच्या नंतरचा क्रमाने संख्या पण घेतला असता. सर ठीक घ्या. आहे, कसं कळत नाही. तुम्ही तासाला आता किती मुलं आहेत? 19 मुलं आहेत. त्यातली बाहेरची किती आहेत? शिवांश बाहेरचा मुलगा आहे. त्याच्यानंतर सर घ्या. शिवांश आपल्या शाळेतला नाही, पहिली गोष्ट. दुसरं कोण नाही आपल्या शाळेतल्या मध्ये, तो शिवराज लोंढे आपल्या शाळेतला नाही. 2, ते 2 बाजूला निघले. किती मुलं तासाला? मग वर्गामधली मुलं तासाला जॉईन होत नाहीत. फ्री म्हणलं की तासाला जॉईन होत नाही. पहा किती मुलं पाहिजे तासाला, सांगा बरं मला. 23 मुलं, मंथनचा 23 मुलांनी फॉर्म भरलाय.
30 मुलांनी मंथनचा फॉर्म आहे 30. आणि तासाला जॉईन होतात किती बा? फी घ्यायला पाहिजे रघुवीर है ना? हो सर घ्या. हा फी घ्यायला हो, सर, फी घ्या. घेतली. हा फी घेतली तर मग तुमच्या घरचे म्हणजे अरे हे पैसे देतोय आपण चला तासाला जॉईन व्हा असं होतंय. आणि फ्री असेल तर नाही जाऊ दे काय. बरोबर. चल याच्यामध्ये हा कोण सांगेल कुणाला समजले का हे? तर मी सांगू विराज. हा विराज बोल. सर मी 11 अधिक 8 19. अंकातील सगळ्या अंकातील बेरीज. किती येते? पहिल्याची आली दुसऱ्याची 21, तिसऱ्याची 15 आणि 4 नंबरच्या अंकाची बेरीज आली 12. तर 1 नंबरच्या सगळ्या संख्येला 3 निशेष भाग जातोय आणि 19 ला 3 निशेष भाग जात नाही. बर ठीक आहे. मग तुझं उत्तर किती येते म्हणतोस? 2 नंबरची 1 नंबर. बेरीज 20 येते. हा 1 नंबर. हो नाहीये. 9 4 13 20 येते की कुठं 2 ला 3 ने भाग जातोय 2 नंबरला जात नाहीये. चल तसं नाहीये विराज ते. आणखी कोण लक्षात आलंय का पहा? अंकाचं निरीक्षण करा तुम्हाला उत्तर मिळून जात आहे. सर मी सांगू. हा सर 658 ला 5 ने निशेष भाग जात नाही. कशालाच भाग जात नाही 5 नाही फक्त एकालाच भाग जातोय प्रसाद. 3 ला झाला पाहिजे 3 ला प्रसाद. 1 मिनिट रघुवीर थांब. प्रसाद 3 एक मिनिट प्रसाद रघुवीर 1 मिनिट. 3 ला भाग झाला पाहिजे 3 ला. 3 ही संख्येला भाग गेला पाहिजे तरच ते योग्य नाही तर नाहीये. सर शिवांश सांगू. हा शिवांश. 7 चा वर्ग 49, 6 चा वर्ग 36, 5 चा वर्ग 25. मला 5 इथं बघा आता मी ह्या संख्या थोड्याशा बाजूला लिहितोय प्रसाद. आता बघा 658 मी असं लिहितोय. सर हा मी पण तीच सांगणार होतो. हो मला माहित तुला येते. हो का ह्या संख्या आता लक्ष येते का बघा बरं. आता लक्षात आलं का? हो. हीच संख्या बघा 255 255, 366 366, 497 497, 658 600. तुम्हाला पण असं बाहेर काढता आलं पाहिजे. तुम्हाला पण असं बाहेर काढता. आता काय आलं बघा लक्षात? वर्ग संख्या 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग किती पाहिजे होतो इथं? 64. त्यांनी 5 पुन्हा हा पाहुणा चला